गणित दिलेलं बघा. जर एने एक वाहन ₹2,00,000 ला विकत घेतले, तर त्याचा वार्षिक घसारा जर 12% असेल, तर त्या वाहनाची 2 वर्षानंतरची किंमत किती? तर घसारा म्हणजे काय, की किंमत कमी होणे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही शोरूमच्या बाहेर आणली, समजा मोबाईल जरी घेतला किंवा गाडी जरी घेतली, तर ती जर किंमत 2,00,000 किंवा ₹1,00,000 ची असेल, तर ती डायरेक्ट अर्धी पण होते, कधी-कधी 10% कमी होते. पण त्याचा घसारा काय दिलेला आहे? 12%. मग हा जो घसारा दिलेला हा नेहमी वार्षिक राहतो. ठीक आहे. आपल्या गणितीय भाषेमध्ये हा वार्षिक राहतो. म्हणजे ₹100 ला ₹12 किंमत घसरणार आहे प्रत्येक वर्षी. ठीक आहे, घसरणार आहे म्हणून त्याला घसारा म्हणतात. मग ₹2,00,000 ₹2,00,000 जर 2 सलग वर्ष जर घसरली, तर 100 मधून 12 वजा केले तर 88 येते. ही झाली पहिल्या वर्षाची किंमत. या पहिल्या वर्षाची किंमत जी आहे, त्याच्यात पण अजून 12% घट होणार आहे. म्हणून 100 मधून 12 वजा केले 88 छेदामध्ये 100. हे 4 शून्य कट करून टाकूया. 1, 2, 3, 4. ठीक आहे. आता हे जे आहे 88 गुणिले 88, 88 64 होतात. ठीक आहे. मी 11 गुणिले 8 लिहू शकतो. ह्याला 11 गुणिले 8 लिहू शकतो. मग 8 8 64 गुणिले 20 गुणिले 11 गुणिले 11. ठीक आहे. हे 2 गुणिले 64 128 होतात. हा शून्य सध्या साईडला लिहितो. गुणिले 11 गुणिले 11. मग 11 ने जर एखाद्या संख्येला गुणलं तर शेवटची संख्या इथे लिहायची. 8 आणि 2 10, 0 हातचा 1 घेतला. या दोघांची बेरीज करा. 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि हा 1 जशाला तसा लिहायचा. हे 11 ने गुणल्यानंतर. परत एकदा 11 ने गुणलं तर हा 8 लिहा. या दोघांची बेरीज करा. या दोघांची बेरीज करा. या दोघांची बेरीज करा आणि हा एक जो आहे शेवटचा अंक जशाला तसा लिहा. किती येणार आहे? 154,880 म्हणजे 154,880 ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, तुम्हाला मला पाठवायचे असतील, तर ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवू शकता. आपण मंथली ₹129 मध्ये एक मेंबरशिप चालू केलेली आहे. ती मेंबरशिप तुम्ही ह्या क्यूआर कोड स्कॅन करून सुद्धा खरेदी करू शकता. ॲपवरती अवेलेबल आहे. धन्यवाद.